नगरपालिकेचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा आम्ही घेतलं होतं, मी निवडून आणायचं बरं. परंतु त्यावेळेचं प्रत्येक निवडणुकीचं वातावरण आणि आताच्या उद्याच्या 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकीचं वातावरण जर बघितलं तर गणपतीच्या साक्षीनं मी सांगू इच्छितो की 3 तारखेचा निकाल हा 21-0 झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, ज्यांना मी 35 वर्ष विरोध केला, ज्यांनी मला 35 वर्ष विरोध केला, त्या माणसाला आम्ही नगराध्यक्षपदाचा उमेदवार केला आणि ज्यांना आम्ही सगळं दिलं. मी गमतीने म्हणलं ही जॅकेट बसते की नाही बघा, ही पण देतो. तुम्ही जिल्ह्याचा अध्यक्ष होता, तुमच्यामुळे ह्या पक्षाला जिल्ह्यामध्ये बळ मिळालं, खासदार मिळाले, आमदार मिळाले, काही मंत्री झाले. तुमच्या स्थानिक तुमचं होम ग्राउंडची नगरपालिका आहे, तिथं सुद्धा तुम्हाला जर उमेदवारी मिळत नसेल किंवा त्या पक्षात आहे ज्या पक्षानं तुमच्यावर जरी अन्याय केला असला आणि जरी राजकीय विरोधक म्हणून मी तुमच्या समोर जरी काम करत असलो तर मनाचा मोठेपणा दाखवून पहिल्यांदा सगळ्यात पुढं मी तुमच्यासाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका मी करणार. पैशासाठी आणि स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी आपण कधी हकबलेली माणसं नाही केली होती. ठीक आहे, होईल नगरपालिकेची आर्थिक अडचण, काय मार्ग काढायचे ते काढू, पण गरीब माणसाचे किसे कापून मला असं वाटतं. आणि ह्या नगरपालिकेचं उत्पन्न कशाला वाढवायचे? वाढलं पाहिजे त्या मताचे आम्ही आहे. वाढलेलं उत्पन्न कॉन्ट्रॅक्टच्या कामासाठी वापरलं पाहिजे, वाढलेलं उत्पन्न घर कचऱ्यासाठी वापरलं गेलं पाहिजे का? यासाठी उत्पन्न वाढवायचं नाही. अरे उत्पन्न वाढवायला सरकार आहे ना. तुम्ही सत्ता किंवा कुठल्या एखाद्या गल्लीमध्ये बसून नाही करायचा, आपल्याला हा कारभार नगरपालिकेमध्ये बसून करायचा आहे.